नमस्कार मित्रांनो, आज आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची जाहिरात पडलेली आहे आणि त्याचा आपण आज अर्ज कसा भरायचा याची माहिती बघणार आहोत. तर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल रजिस्ट्रेशनमध्ये. त्यामध्ये तुम्हाला उमेदवाराचे पहिले नाव या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. उमेदवाराचे मधले नाव तुमचे या ठिकाणी वडिलाचं नाव टाकायचं आहे. त्या ठिकाणी नंतर उमेदवाराचे आडनाव या ठिकाणी तुमचे आडनाव टाकायचं आहे. आणि ती सूचना दिलेली आहे की जसं तुमचं 10वीच्या प्रमाणपत्रावर नाव आहे त्यानुसार तुमचं नाव असायला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं आईचं नाव टाकायला पाहिजे. त्यानंतर खाली परत इथं वडिलाचे नाव आहे. इथे प्रश्न त्यानंतर इथे विचारलेलं आहे की तुमच्या नावात बदल झाला आहे का? झाला असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख दिलेली आहे. जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर मेल फिमेल जे काही आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि कन्फर्म मोबाईल नंबर परत त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर जर या ठिकाणी याची काही आवश्यकता नाही, का नाही तर लाल टिक मार्क केलेलं नाही. जर असेल तर टाका दुसरा नंबर, नाहीतर काही आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला कन्फर्म ईमेल आय डी, तुमची ईमेल आय डी परत त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा चाचणी केंद्र ते तुम्हाला 3 जे जिल्हे आहेत ते तुम्हाला निवडायचे आहे. जिल्हा नंबर 1, जिल्हा नंबर 2 आणि जिल्हा नंबर 3 हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते कॅप्चा टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक वन टाईम पासवर्ड येईल जे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती असेल. त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड आलेला असेल. तो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाका आणि व्हॅलिडेट OTP असं करा. त्यानंतर तुम्हाला इथं आय अग्री या ठिकाणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा. त्यानंतर तुम्हाला इथं असं एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे. तुमचं नाव, मधले नाव, आडनाव, आईचे नाव, वडिलाचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी, परीक्षा सेंटर 1, 2, 3 त्या सर्वासमोर तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे. तुमचे सर्व नाव व्यवस्थित आहे का, सर्व माहिती व्यवस्थित आहे का हे बघून. त्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन येईल जेव्हा तुम्हाला तुमची ही माहिती भरलेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला अप्लाय पोस्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय पोस्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पदाबाबत माहिती येईल. बिफोर अप्लाइंग आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट याला तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी पदाची निवड करा. या ठिकाणी तुम्हाला जे तुम्हाला पद आहे ते तुम्हाला त्यांची निवड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही माहिती इथं भरलेली येईल. उमेदवाराचे पहिले नाव, उमेदवाराचे मधले नाव, उमेदवाराचे आडनाव, जन्मतारीख, लिंग, हे नावात बदल केला आहे का, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी, इथं वैवाहिक तपशील या ठिकाणी तुमचं मॅरिड किंवा अनमॅरिड आहे हे निवडायचं आहे. वडिलाचे नाव, आईचे नाव, परीक्षा चाचणी केंद्र, जिल्हा पसंती तपशील हे पण या ठिकाणी येणार, आपण निवडलेला असतो. त्यानंतर तुम्हाला डोमासियल, नॅशनॅलिटी, कॅटेगरी डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. उमेदवाराचा अधिवास तपशील, नॅशनॅलिटी इथं तुम्हाला इंडियन ह्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे. आपण प्रश्न विचारला असतो आपण लातूर जिल्ह्याचे रहिवासी आहात का? जर असाल तर यस करा, नसाल तर तुम्ही नो करा. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, सोडण्याचे प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण या ठिकाणी डोमासियल सर्टिफिकेट इश्यूइंग अथॉरिटी याचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. आणि इथं डेट ऑफ इश्यू ऑफ डोमासियल यामध्ये
यामध्ये तुम्हाला डोमासिलची डेट टाकायची आहे आणि पुढे डोमासिल सर्टिफिकेट सिरियल नंबर जे आहे हे या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी, तुम्हाला कास्ट कॅटेगरी तुमची जी काही कास्ट आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवड करायची आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. पुढे जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्याची तारीख, इथं तुम्हाला डेट टाकायची आहे कास्टवरची आणि इथं कास्ट कॅटेगरीचा अनुक्रमांक, इथं कास्टचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी ची तारीख आहे, पण तिथे टाकायची आवश्यकता नाही कारण त्याला लाल टिक मार्क केलेलं नाही. अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमानाची ओळखीचे खूण, इथं मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन हे सुद्धा काही कंपल्सरी नाही. त्यानंतर तुम्हाला इथं हे विचारलं आहे किमान एक ओळखपत्र पुरावा अनिवार्य आहे. तर तुम्हाला इथे विचारलेलं आहे की आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, कुठलाही एक तुम्ही या ठिकाणी टाकला तरी चालतो. म्हणजे तुम्ही इथं पॅन कार्ड टाकू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आहे का, बँक खाते आहे का, असं करावं लागतं. या ठिकाणी तुम्हाला एक निवडायचं आहे आणि इथं टिक मार्क करायचं आहे. तुम्ही एक असं पॅन कार्ड टाकू शकता आणि सेव्ह आणि नेक्स्ट ह्या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला अदर डिटेल्स या ठिकाणी विचारलं जातो. तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का, असेल तर येस करायचं, नाही तर नो करायचं. तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे का, असेल तर येस करायचं, नाही तर नो करायचं. कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे आणि कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले किंवा निर्दोष ठरवले आहे तर असेल तर येस किंवा नो करायचं. फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का, असेल तर येस करायचं, नाही तर नो करायचं. तुमच्यावर कधीही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत कारवाई करण्यात आली का, येस किंवा नो करायचं. भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर कारवाई चालू आहे का, असेल तर येस करायचं, नाही तर नो करायचं. सरासरी या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांमध्ये नोच असतं. त्यानंतर आपण ती माहिती आपण सेव्ह करायची. त्यानंतर आता इथं पत्रव्यवहाराचा पत्ता तुमचा, इथं ॲड्रेस टाकायचा, इथं देश तुमचा निवडायचा, त्या ठिकाणी तुम्हाला इथं राज्य निवडायचं महाराष्ट्र, इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं, विलेजचं आपल्या गावचं नाव या ठिकाणी टाकायचं आणि तुम्हाला या ठिकाणी पिनकोड टाकायचं. त्यानंतर इथं खाली विचारलं की कायमचा पत्रव्यवहार तुमचा ह्या पत्त्यासारखाच आहे का, जर असेल तर येस करायचं, नाही तर नो करायचं. म्हणजे तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कायमचा ॲड्रेस सरासरी आपण येस करतो. इथं ऑटोमॅटिक खालचं हे ऑटोमॅटिक भरलं जातं. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला इथे विचारलं की तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का, तर येस असं करायचं. त्यानंतर इथं मॅट्रिक्युलेशन 10वीचा तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. तू मॅट्रिक पूर्ण केली आहेस का, तर इथं येस करायचं. ते शिक्षण मंडळाचे नाव या ठिकाणी आपण निवडायचं, त्या शाळेचं नाव टाकायचं आपल्या. या ठिकाणी तुम्ही पर्सेंटेज आहे का तुमचं ते इथं निवडायचं. तुम्हाला किती प्राप्त गुण आहेत हे आणि हे कोण किती आहेत या ठिकाणी हे मार्क या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर मला या ठिकाणी टक्केवारी किती ऑटोमॅटिक या ठिकाणी काउंट होतात. मॅट्रिकचा महिना आणि उत्तीर्ण होण्याचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली 12वी डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. या ठिकाणी सूचना आलेलं आहे की 12वीमध्ये कमीत कमी 60% मार्क असायला पाहिजे अशी. त्यानंतर इथं 12वी बोर्डाच्या मंडळाचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. शाळेचं नाव पण या ठिकाणी तुम्हाला निवडायचं टाकायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी टक्केवारी का पर्सेंटेज जे काय आहे हे या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीमध्ये प्राप्त गुण किती आहेत, एकूण गुण किती आहेत हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. गुणांची एकूण टक्केवारी हे पण या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि इथं मंथ ऑफ इयर अँड ऑफ पासिंगचा तुम्हाला वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. इथे विचारलं आहे डिप्लोमा डिटेल्स. खरं तर हे याला म्हणजे कंपल्सरी नाही आहे. जर तुमच्याकडे डिप्लोमाची माहिती असेल तर तुम्ही टाका, अन्यथा पुढे चला.
डिप्लोमाच्या नंतर ग्रॅज्युएशन डिटेल्स हा या ठिकाणी सूचना आलेली आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 60% मार्क असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट ग्रॅज्युएशन पात्रता पदवी जे तुम्हाला इथून निवडायची आहे, म्हणजे जी काय आपली इक्विव्हॅलंट आहे. त्यानंतर तुम्हाला डिग्री तुमची कशामध्ये झालेली आहे हे डिग्री नेम या ठिकाणी टाकायचं आहे. कोणत्या संस्थेतून तुम्ही उत्तीर्ण झालेत ते विद्यापीठ या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष हे पण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सेंटेज ऑफ मार्क तुम्हाला इथं पर्सेंटेज ऑफ मार्क जे काही हे आहेत ते निवडायचं आहे आणि प्राप्त गुण किती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि टोटल मार्क हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे टक्केवारी इथं ऑटोमॅटिक काउंट केली जाते. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल्स जर असेल तर टाकायचं आहे. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाली असेल तर तुम्हाला टाकायचं. त्यानंतर कोणत्या संस्थेमधून तुम्ही म्हणजे कोणत्या विद्यापीठातून तुम्ही झालं ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं. त्यांचा उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष ते पण या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे, किती मार्क आहे तुम्हाला ते. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी टोटल मार्क यापैकी निवडायचे आहे. तर रिक्वायरमेंट सर्टिफिकेट इथं विचारलेलं आहे. तुमच्याकडे मराठीत किमान 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे आपलं टायपिंगचं 30चं सर्टिफिकेट आहे का, आहे किंवा नो असं विचारलेलं आहे. तर येस तुम्हाला या ठिकाणी करावं लागतं. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे इंग्लिश 40 हे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का विचारलेलं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला येस करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे त्या सर्टिफिकेटचा 30 जे सर्टिफिकेट आहे आणि इंग्लिश 40 जे सर्टिफिकेट आहे त्यांचं इथं प्रमाणपत्र क्रमांक टाकावा लागतो. आपल्या त्या सर्टिफिकेटवरची डेट टाकावी लागते आणि इश्यू करणाऱ्या बोर्डाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागतो. हे शॉर्ट हँड हे काही कंपल्सरी नाही. शॉर्ट हँड कंपल्सरी नाही. हा MSCITचं सर्टिफिकेट हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागतो. जसं की तुम्हाला इथं बघा दोन्ही पण टाकावं लागते. मराठी 30 आणि इंग्लिश 40ची माहिती. आणि त्यानंतर तुम्हाला MSCITचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का तर येस करावं लागतो. त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर, डेट आणि इश्यू करणाऱ्या अथॉरिटीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागतं. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं आपले डॉक्युमेंट अपलोड हे ऑप्शन येईल. मग त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट टाकायचं आहे. इथे क्लिक हेअर टू अपलोड इथं काय केलं स्कॅन फोटो, इथे फोटो तुम्हाला अपलोड करायची आहे. फोटोचं साईज इथं दिलेली आहे. मॅक्झिमम साईज 80 ते 200 KB ह्याच्यामध्ये तुम्हाला करायची आहे. आणि फोटोचा आकार 4 सेंटीमीटर लांब आणि 4.5 सेंटीमीटर लांब आणि 3.5 सेंटीमीटर रुंद अशी आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली स्कॅन केली तुमची स्वाक्षरी ही पण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. 80 ते 200 KBमध्ये सिग्नेचर तुमची असायला पाहिजे. त्यानंतर तुमचे 10वीचे सर्टिफिकेट गुणपत्रिका या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुम्हाला जे फोटो आहेत ते 2 अपलोड करायचे आहेत. एक कॅप्चर म्हणजे तुमची लाईव्ह फोटो तुमची कॅप्चर होत असते. दुसरी एक तुम्हाला फोटो अपलोड करायची आहे. ती फोटो तुम्हाला JPEG आणि JPG या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असायला पाहिजे. 80 ते 200 KB ह्या साईजमध्ये. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर पण तुम्हाला जास्तीत जास्त साईज सिग्नेचरची 200 KB असायला पाहिजे. 80 ते 200मध्ये. आणि सिग्नेचर तुम्हाला फक्त आणि फक्त JPG फॉर्मॅटमध्येच तुमचा सिग्नेचर तुमचा स्कॅन केलेला पाहिजे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सही अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. 12वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. डोमेस्टिक सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र असेल तर अपलोड करायचं आहे. MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. पॅन कार्डचं इथं तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि इतर डॉक्युमेंट असतील ते पण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली पेमेंट डिटेल्स ही माहिती येईल. तुम्हाला किती पेमेंट आहे ती या ठिकाणी तुम्हाला समजेल.
त्यानंतर तुम्हाला हे सर्व चेकमार्क तुम्हाला हे करून घ्यायचे आहेत. प्रत्येक या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. या ठिकाणी सगळेच जेवढे बॉक्स आहेत वरती सगळेच बॉक्समध्ये टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्ह्यू या बटनावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण फॉर्म भरलेला माहिती पाहू शकता, किंवा माहिती जर अगोदरच बरोबर भरली असेल तर तुम्ही सबमिट ह्या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला परत पुढचा ऑप्शन पेमेंटचा ऑप्शन करण्याचा येईल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. थँक्यू.